शेतकरी बंधूंनो, ॲग्रोव्हिजन प्रदर्शनात आपलं स्वागत आहे. चर्चासत्राला उपस्थित असल्याबद्दलही स्वागत आहे. माझा विषय आहे कृषी विभागाच्या विविध योजना ज्या शेतकऱ्यांसाठी आहेत त्या योजना काय आहेत, त्या कशा पद्धतीने राबवायच्या आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाच्या योजना आणि त्या घेण्याबाबतचे जे काही गैरसमज अडचणी असतील तर त्या दूर कशा करता येतील याविषयी आपण चर्चा करणार आहोत. नुसतं माझं भाषण किंवा मी नुसतं वाचून दाखवून काम होणार नाही. प्रत्यक्षात तुम्हाला येणाऱ्या अडचणींचा सुद्धा चर्चा आपण जर केली तर ती जास्ती चांगलं होईल आहे. मी स्वतःही एक शेतकरी आहे. माझी कानोली वाऱ्याला जमीन आहे. स्वतः मी शेती करतो. कृषी विभागामध्ये नोकरी पण करतो. 30 वर्षाचा माझा आता कृषी विभागामध्ये मी नोकरी करतो आहे, त्याचा अनुभव आहे. शेती करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्या समस्या येतात त्याच समस्या मलाही येतात. आपल्या इथलं प्रमुख पीक कापूस, सोयाबीन हे प्रमुख आहे. ज्यांच्याकडे ओलताची सोय आहे तो एखादा भाजीपाला किंवा फळबाग, काही लोक ऊसवाले. पण मेजर क्षेत्र जे आहे हे कोरडवाहू क्षेत्र आपल्या भागातलं आहे. आणि कोरडवाहू मेजर क्षेत्र असताना त्याच्यामधून उत्पादकता वाढवण्यासाठी येणारा खर्च तो जर मायनस केला तर यावर्षी तर मला असं वाटतं की खरीप हंगामामध्ये मायनसमध्ये गणित येईल. पण असं असताना देखील तुम्ही ज्या ज्या गावामध्ये राहता त्या गावामधला एखादा शेतकरी असा असेल की तुम्हाला, उदाहरण मी कापसाचं घेतो, कापसाचं एका एकरातून 1.5 क्विंटल उत्पादन, 2 क्विंटल उत्पादन घेणारे लोक सुद्धा आपल्या इथं आहेत. काही केलं तरी ते 1.5, 2, 3च्या मध्ये, चांगला हंगाम असला तर 3 क्विंटलपर्यंत पोचतात, नाही तर 1.5, 2 आणि बोंब सुरू. आणि काही लोक असे आहेत, बोटावर मोडण्या इतके असतील की एक एकरी 25-30 क्विंटल उत्पादन घेणारे सुद्धा आहेत. तसंच सोयाबीनमध्ये पण आहे. सोयाबीनमध्ये सुद्धा 2 ते 3 क्विंटल एकरी सरासरी ॲव्हरेज एखाद्या तालुक्याचं, एखाद्या गावाचं. आणि एखादा शेतकरी मात्र 9, 10, 12 क्विंटलपर्यंत पोचणाराही आहे. मग या लेव्हलपर्यंत पोचणारे शेतकरीच आहेत आणि कमी उत्पादन घेणारे शेतकरीच आहेत. निश्चित काहीतरी शेती करण्याच्या पद्धतीमध्ये, तंत्रामध्ये निश्चित काहीतरी फरक असल्याशिवाय हे घडू शकत नाही आणि तो निश्चित आहे. म्हणून शेती करत असताना तुम्हाला तंत्रज्ञान आत्मसात करणं अतिशय महत्त्वाचं आहे. या शेतीच्या उत्पादनाचा विचार केला, तुम्ही जे काही उत्पादन काढता त्याचं जर तुम्ही वर्गीकरण केलं, त्याच्यावर उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चाचं, तर सगळ्यात मोठा खर्च हा मजुरीवर येईल. तुम्ही माझ्याशी सहमत असाल, काही तुम्हाला वाटत असेल तर आपण बोलू शकतो. सगळ्यात जास्ती खर्च हा मजुरीवर येतो. दुसरा भाग आहे हा त्याच्यावर लागणाऱ्या निविष्ठा. पहिला मजुरी, दुसरा त्याच्यावर लागणाऱ्या निविष्ठा म्हणजे बियाणं, खतं, औषधं, हा मोठा भाग आहे. आणि तुमच्या उत्पादन निघालेल्या तिथून विकून जो तुम्हाला पैसा मिळतो त्याच्यातला वेळ पडली तर 80-90% हा तुमचा या खर्चावर जातो आणि तुम्हाला वर्षाच्या अखेरीस शिल्लक राहत नाही. मी सांगितलं त्या उत्पादकतेप्रमाणे जर तुम्ही केलं तर निश्चितपणे तुमच्या हातात काही राहत नाही. आणि हे जर टाळायचं असेल, आपल्याला
निव्वळ नफा शेतीमधला वाढवायचा असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता पहिल्यांदा वाढवावी लागेल. उत्पादकता वाढवण्याचं भान, उत्पादकता वाढवण्याकरता लागणाऱ्या खर्चाचं भानसुद्धा आपल्याला ठेवावं लागेल. तो उत्पादनाचा खर्चसुद्धा आपल्याला कमी करावा लागेल. म्हणजे उत्पादन तर वाढलं पाहिजे पण खर्च कमी झाला पाहिजे. या गोष्टीचा विचार आपल्याला जरूर करावा लागेल. हे करत असताना यांत्रिकीकरण, मजुरीवरचा खर्च जर टाळायचा असेल तर यांत्रिकीकरणाकडे वळल्याशिवाय, मग यांत्रिकीकरण म्हणजे ट्रॅक्टरनीच केलं पाहिजे असं नाही. बैलचलित सुद्धा यंत्र चांगल्या प्रकारची आलेली आहेत. ट्रॅक्टरचलित तर अनेक अवजारं आलेली आहेत. यांत्रिकीकरणाचा तुम्ही जिथपर्यंत विचार करणार नाही तिथपर्यंत तुमचा मजुरीवरचा खर्च कमी होणार नाही. दुसरी गोष्ट, धनविजय साहेबांनी आताच सांगितलं की माल निघाला की आपण विकून टाकतो. विकल्यानंतर मग मालाच्या किमती वाढतात, व्यापाऱ्यांचा फायदा होतो. शेतकऱ्यांनी साठवणूक करण्याची आपली क्षमता वाढवली पाहिजे. दुसरी गोष्ट, ही साठवणूक करण्याची क्षमता जिथपर्यंत तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही तिथपर्यंत ती साठवणूक करण्याची क्षमता शेतकऱ्यामध्ये येणार नाही. तर ही एक साठवणूक करण्याची क्षमता आपल्यात निर्माण केली पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ग्रेडिंग, पॅकिंग, प्रोसेसिंग करून माल विकला गेला पाहिजे जेणेकरून तुमच्या मालाला जास्ती किंमत मिळेल. हे करण्यासाठी नुसतं शेती करून आपल्याला चालणार नाही, शेतीला जोडधंदासुद्धा आवश्यक आहे. हे करत असताना शेतीला सगळ्यात चांगला जोडधंदा म्हणजे दुधाचा जसा आहे, दूध आहे, शेळीपालन आहे, जेणेकरून त्याच्यापासून निघणारं शेणखत जे शेतीच्या उत्पादनामधला मोठा घटक आहे, महत्त्वाचा, तो आपल्याला, तुम्हाला माहीत आहे की शेणखताचे भाव काय आहेत आणि विकतचं शेणखत आणून टाकणं हे परवडेन असं झालेलं आहे. म्हणून हे कसं आपल्याला निर्माण करता येईल, ऑर्गॅनिक मॅटर आपल्या शेतामध्येच निघणारं तण काडीचं कंपोस्ट कसं करता येईल, ते शेतामध्ये परत कसं वापरता येईल, याचासुद्धा विचार आपल्याला करावा लागणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. मग साहेबांनी अतिशय सूचक तुम्हाला सांगितलं की सबसिडी मिळते म्हणून ती योजना घेऊ नका. सबसिडी मिळते आहे म्हणून ती योजना घेऊ नका. तुम्हाला काय करायचं आहे ते करायचं जर पक्का असेल तर मग कोणत्या प्रकारची सबसिडीचा सपोर्ट याला देता येईल हे पहा, तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. नाही तर सबसिडी मिळते आहे म्हणून तुम्ही कराल तर निश्चितपणे त्याच्यात तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. सबसिडी हा जो विषय आहे, हा सबसिडी हा कुबड्या आहे. आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही म्हणून त्या कुबड्यांचा वापर करून आपण काही कालावधीपुरता त्याचा सपोर्ट घेतला पाहिजे आणि नंतर आपण सक्षम झालो की त्या कुबड्यांचा आधार फेकायला पाहिजे, तरच आपण धावू शकू. कुबड्यांनी फक्त चालू शकतो, आधार घेऊन धावू शकत नाही. आणि शेतकरी जिथपर्यंत धावायला शिकणार नाही तिथपर्यंत तो सक्षम होणार नाही. आणि जिथपर्यंत आपण कुबड्यांचा आधार घेत चालण्याची सवय ठेवू तिथपर्यंत आपण धावूच शकणार नाही. तर हा आधार म्हणून वापरण्याची तुम्ही सवय लावा. आधारापुरतं वापरा, फेकून द्या, सक्षम झालो धावायला लागा. तर ह्याच्यामध्ये ज्या काही योजना आहेत, पहिली यांत्रिकीकरणाची योजना आपण घेऊया. यांत्रिकीकरणाच्या योजना ही कृषी विभागाच्या वतीनं काही पार्ट राबवल्या जातो, पण मेजॉरिटी जो भाग आहे तो संपूर्णपणे जिल्हा परिषदच्या मार्फत म्हणजे पंचायत समितीच्या मार्फत जिल्हा परिषदकडे तुमची ती योजना मंजूर होईल आणि त्यांच्या मार्फत तुम्हाला त्याचा निधी
प्राप्त होईल. आता हे करण्यासाठी प्रथमतः तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत ह्याची यादी मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये ट्रॅक्टर आहेत. सबसिडीसाठी जे ट्रॅक्टर आहेत ते 40 हॉर्स पॉवरच्या मर्यादेपर्यंतचे आहेत. 40 हॉर्स पॉवरच्या मर्यादेच्या वरच्या ट्रॅक्टरला सबसिडी नाही. याच्यामध्ये पॉवर टिलर आहेत. पॉवर टिलर 8 HP पेक्षा जास्ती. स्वयंचलित अवजारं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. संयंत्र आहेत म्हणजे स्वयंचलित. विशेष अश्वशक्तीवर चालणारी अवजारं आहेत. मनुष्यचलित अवजारं आहेत. बैलचलित अवजारं आहेत. ट्रॅक्टरचलित अवजारं आहेत. हे अवजार तुम्हाला माहीत आहे आता. रोटावेटर, कल्टिवेटर, नागर, ट्रॅक्टरचलित, सरी व रम्मा करायचं यंत्र, मल्चिंग अंतरायचं यंत्र, बेड तयार करायचं यंत्र, सगळ्या प्रकारची यंत्र आजकाल आहेत. पॉवर थ्रेशर आहेत. डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपसेट आहेत. आणि पीक संरक्षण अवजारामध्ये सगळ्या प्रकारचे स्प्रेयर्स जे आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये येतात. केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे या अवजारांवर काही अवजारांवर 25% आणि काही अवजारांवर 50% अनुदान आहे. उदाहरणार्थ ट्रॅक्टर 40 HP घ्यायचा असेल तर केंद्र शासन आपल्याला 45,000 रुपये अनुदान देतं. पण मागच्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाचा अनुदानाचा दर 50%च्या कमी असेल तर जो 50%च्या कमीचा डिफरन्स आहे, जसं 25% इथं आहे तर 25% राज्य शासन देईल, म्हणजे अनुदान तुम्हाला 50% होईल. उदाहरणार्थ ट्रॅक्टरसाठी 45 आणि 45 90,000 रुपये मिळेल. अशाच पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टीचं अनुदान या सगळ्या गोष्टींसाठी मिळेल. आता या सगळ्या गोष्टींचे रेट दरपत्रक शासनानं दिलेलं आहे. सगळ्या गोष्टीचे 13-14चे दरपत्रक शासनाने ठरवून दिलेलं आहे. अवजारांवर 50%, ट्रॅक्टरवर 90,000 पर्यंत 40 HPच्या अशा पद्धतीचा हा सगळा अनुदानाचा ढाचा आहे. ट्रॅक्टर घेत असताना किंवा अवजारं घेत असताना महाराष्ट्र शासनाची MADC नावाची जी संस्था आहे जी अवजारं पुरवठा करते, त्या संस्थेकडून जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळेल. किंवा ट्रॅक्टर किंवा काही बँककडून लोन घेऊन तुम्ही केलेलं असेल, नगदीने घेतलेल्या ट्रॅक्टरवर अनुदान मिळणार नाही. बँकेकडून लोन घेऊन जर तुम्ही ट्रॅक्टर किंवा अवजारं घेतलं असेल तर त्याला लाभ तुम्हाला अनुदानाचा मिळेल. याच्यासाठी अनुदान मिळण्याची खात्री असावी म्हणून तुम्ही पहिल्यांदा जर पंचायत समितीच्या मार्फत तुमचा अर्ज जिल्हा परिषदेकडे गेला म्हणजे ADOंकडून तुम्हाला पूर्वसंमतीचं पत्र मिळेल. आणि पूर्वसंमतीचं पत्र मिळणं म्हणजे तुम्हाला हमखास निधी अनुदानाचा मिळणं ह्याची खात्री होईल. बँकेकडे तुम्हाला जेव्हा प्रपोजल सादर करायचं असेल तर बँकेकडे हे पूर्वसंमतीचं पत्र जर तुमच्या नावाचं असेल की या व्यक्तीला अमुक अमुक अवजारं आणि ट्रॅक्टरसाठी आम्ही अनुदान देण्यास मान्यता देत आहोत, हे जर तुम्ही पत्र त्या बँकेकडे जोडलं आपल्या अर्जासोबत तर बँकसुद्धा फायनान्स तुम्हाला लवकर करेल, काही अडचण जाणार नाही. पण पूर्वसंमती न घेता आपण जर काही केलं असेल आणि अनुदान मिळालं नाही तर आपला भ्रमनिरास होऊ शकतो. कारण जिल्हा परिषदेकडे दरवर्षी एक टार्गेट येत असतं, इतक्या प्रमाणामध्ये हे वाटा. त्याच्यावरती जर तुमचं गेलं असेल तर तुम्हाला अनुदानापासून तुम्ही वंचित राहू शकता. तर पहिल्यांदा पूर्वसंमती घेऊनच या गोष्टी कराव्या जेणेकरून तुम्हाला अनुदानापासून वंचित राहावं लागणार नाही. तर ह्या योजनेविषयी अजून काही शंका असतील तर आपण बोलूया नंतर. मी फक्त योजना सध्या सांगतो आहे. दुसरी महत्त्वाची योजना आहे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत तुम्हाला
रोपवाटिका स्थापन करण्यापासून ते काढणीपर्यंत, म्हणजे बी तयार करण्यापासून किंवा रोपं तयार करण्यापासून ते मालाची काढणी विक्रीपर्यंतच्या सगळ्या ज्या काही टप्पे आहेत त्या सगळ्या टप्प्यांसाठी अनुदान उपलब्ध आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत जे काही अनुदानाचं स्वरूप आहे ते खर्चाच्या 50% इतकं अनुदान आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. हे अनुदान उपलब्ध होण्यासाठी हे प्रकल्प अहवाल तुम्हाला तयार करावे लागतील. तुम्हाला बँकेकडून कर्ज घेणं याच्यामध्ये जरुरीचं आहे. बँकेकडून कर्ज घेतल्याशिवाय तुम्हाला अनुदान प्राप्त होत नाही. याच्यासाठी या वर्षीपासून एक HARTNET HORTNET HARTNET नावाची एक वेबसाईट उघडलेली आहे. म्हणजे आतापर्यंत काय होतं की तुम्ही अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याकडे केला की अशी शेतकऱ्यांची हे होती की आमचा अर्ज दाबला बा, आमची काही दुश्मनी आहे तर यांनी पुढे पाठवला नाही. हे ऑनलाईन झाल्यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये जायचीच गरज उरली नाही. आता तुम्ही कुठूनही नेटवर आपला रजिस्ट्रेशन करू शकता की तुम्हाला कोणची गोष्ट पाहिजे आहे. तुम्हाला नर्सरी करायची आहे, झाडं लावायची आहे, अवजारं घ्यायची आहे, पॅक हाऊस करायचा आहे, शेडनेट हाऊस करायचा आहे, पॉली हाऊस करायचा आहे, जेही काही करायचं असेल तुम्ही एकदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं की तुमचा एक कोड नंबर निर्माण होईल. जसं तुम्ही आधार कार्ड पाहिलं ना, आधार कार्डच्या सारखं तुमचं या हॉर्टिकल्चरच्या ह्याचा एक नंबर जनरेट होईल. तो नंबर तुम्हाला कायमस्वरूपी राहील एनरोलमेंट झालेला. तुम्ही जेव्हा जेव्हा त्या स्कीम्स घ्याल तुमच्या नावासमोर कोणची स्कीम घेतली आपोआप त्याच्यामध्ये एंट्री येत जाईल, जेणेकरून शासनालाही कळेल की कोणत्या व्यक्तीने किती प्रकारच्या स्कीमचा लाभ घेतलेला आहे, किती लोकांनी अर्ज आपल्याकडे केलेले आहे, कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून किती अर्ज आलेले आहे. म्हणजे तिथून बजेट आणि मागणीप्रमाणे आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे. याच्यात मी अनुदानाचं स्वरूप आणि कोणत्या गोष्टीसाठी किती अनुदान आहे हे तुम्हाला सांगतो थोडक्यात. मॉडेल नर्सरी, मी नर्सरी तयार करण्यापासून सांगतो. काही लोकांचा नर्सरीचा व्यवसाय असेल किंवा कोणी करण्यास इच्छुक असेल. मॉडेल नर्सरी 2 ते 4 हेक्टरची जर असेल तर 6.25 लाख एका हेक्टरच्या युनिटसाठी आपल्याला खर्च, अंदाजित खर्च यांनी सांगितलेला आहे. पण ह्या नर्सऱ्या ज्या आहेत 1 ते 2 हेक्टरवाल्या या प्रायव्हेट व्यक्तीला घेता येणार नाही. एखादी कंपनी किंवा युनिव्हर्सिटी असेल त्यांच्यासाठी आहे. शेतकऱ्यांसाठी आहे स्मॉल नर्सरी. स्मॉल नर्सरीला सुद्धा आहे, त्याचासुद्धा हेक्टरी 6.25 लाख कॉस्ट आहे. बरेच लोक फुलाची शेती करतात, फुलशेती. मग ती निशिगंध असो, गुलाब असो, झेंडू असो म्हणजे सुटी फुले असो की अजून कट फ्लॉवर्स असो, ह्याच्यामध्ये सुद्धा अनुदान उपलब्ध आहे. पण हे अनुदान उपलब्ध होण्यासाठी काय आहे की क्लस्टरमध्ये, म्हणजे या गावचा एक आणि त्या गावचा एक असं नाही. एका गावातले जर 5-7-10 लोक तयार झाले एकत्रित आणि एकत्रितरित्या त्यांनी जर मागणी केली तर या गोष्टीसाठी अनुदान आहे. कट फ्लॉवर म्हणजे गुलाब आणि गुलाबासारखे दांडीचे जे फुलं आपण तोडतो त्याच्यासाठी 70,000 रुपये प्रति हेक्टरी हा कॉस्ट नॉर्म आहे. त्याच्या 50% स्मॉल आणि मार्जिनल फार्मरला आहे, अल्पभूधारकाला 50% आणि मोठ्या शेतकऱ्यांना 33% अनुदान उपलब्ध होतं. कट फ्लॉवर्समध्ये बल्बस फ्लॉवर म्हणजे निशिगंधा, ज्याचे आपण कंद लावतो त्याचं 90,000 रुपये प्रति हेक्टरी नॉर्म आहे. तिथेही 50% आणि 33%, अल्पभूधारकांना 50%, मोठ्या शेतकऱ्यांना 33%, 90,000च्या कॉस्ट नॉर्मप्रमाणे तुम्हाला मिळेल. सुटी फुलेमध्ये तुम्हाला झेंडू, शेवंती, गेलार्डिया ह्या ज्या काही गोष्टी आहेत
याचं 24,000 प्रति हेक्टरी कॉस्ट नाम आहे. इथे 50% आणि 33% शेतकऱ्यांना याच्याप्रमाणे मिळेल. स्पायसेस म्हणजे मसाला पिकं, याच्यामध्ये कंदवर्गीय स्पायसेस जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे हळद एक प्रमुख आहे, दुसरं अद्रक आहे. तर हे दोन स्पायसेसचे जे कंदवर्गीयचे आहेत, लसूणसुद्धा येऊ शकतं, पण हळद आणि अद्रक आपल्याकडे जास्ती प्रमाणात लावतात. त्याचा 25,000 रुपये हेक्टरी कॉस्ट नाम आहे. त्याचा मॅक्झिमम 12,500 रुपये प्रति हेक्टर अनुदान उपलब्ध आहे. दुसरी ब्लॅक पेपर म्हणजे मिरे, जायफळ, जायपत्री हे आपल्या इथे होत नाही, त्याच्यामुळे ते कोकणात होतात, ते आपल्या इथलं पीक नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्यात जाऊ नाही. काही शेतकरी सुगंधी वनस्पतीमध्ये औषधीची लागवड, औषधी नाही म्हणत, सुगंधी वनस्पती, औषधी वेगळ्या, त्याचंसुद्धा पचौली, जिरॅनियम, रोजमेरी सारखे जे काही आहेत त्याची लागवड जर केली तर हेक्टरी 75,000 रुपयाचा कॉस्ट नाम आहे त्याचा. त्याच्यावरही 50% अनुदान आहे. आणि हाऊस आणि शेडनेट हाऊस हा मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्सेप्ट आता आलेला आहे. सुशिक्षित जी काही मुलं आहेत, तरुण पिढी आहेत, शेतकरी आहेत, ह्या नित्याच्या शेतीच्या म्हणजे सोयाबीन, कापूस, भात याच्यापेक्षा नवीन काहीतरी करून अर्ध्या एकरात, 1 एकराच्या जागेमध्ये लाख रुपयापेक्षा वरती उत्पादन कसं मिळवता येईल, एका एकरातून 3 लाख, 4 लाख, 5 लाख उत्पादन कसं मिळवता येईल, या दृष्टीने संरक्षित स्वरूपाची शेती करणं पसंत करतात. त्याच्यासाठी हरितगृह आणि शेडनेट हाऊस हे दोन अतिशय चांगले पर्याय आहेत. ह्याला शासनाची सबसिडी आहे. 50% अनुदान शेडनेट आणि पॉलीहाऊससाठी उपलब्ध आहे. पहिल्यांदा 10 आरपर्यंतच मर्यादा होती, पाव एकरची मर्यादा होती. शासनाने ती मर्यादा वाढवून आता 1 एकरच्या क्षेत्रापर्यंत केलेली आहे. फायनान्सचा काही प्रॉब्लेम नाही. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ॲग्रिकल्चर फायनान्ससाठी तुमच्या परिचयाची असलेली कोणतीही बँक ज्याच्यामध्ये तुमचं क्रेडिट आहे, त्या कुठल्याही बँकेकडून तुम्ही या कामासाठी कर्ज घेऊ शकता. आणि सगळ्यात मोठी अडचण बँकेतून कर्ज मिळण्याची शेतकऱ्यांची आहे. त्याच्यामुळे त्या चक्रा मारून शेतकरी हैराण झाला की तो नाद सोडून देतो आणि त्याच्या फंदात पडत नाही. पण आता शासनाचे निर्देश असल्यामुळे बँकासुद्धा चांगल्या प्रकारे कोऑपरेट, कुठे असेल अडचण तर ती सोडवता येईल. पण तुम्हाला मी एक निश्चित सांगेन की ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, शासनाचं पूर्वसंमतीचं पत्र तुम्हाला असल्याशिवाय तुम्ही प्रोजेक्ट बँकेत शक्यतो टाकू नका. कारण 50% अनुदान तुम्हाला शासनाने देण्याचं मान्य केल्यानंतर जबाबदारी बँकेची किती राहते, तुमचा जवळपास 20% तुमचा शेअर, 30% बँकेकडून कर्ज, 50% तर शासन देणारच आहे. म्हणजे बँकेचा रिस्क कमी होते. आणि पूर्वसंमतीचं पत्र हे तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीसाठी घेतलं तुम्ही की तुम्हालाही गॅरंटी राहते की आपल्याला सबसिडी मिळणार आहे. विदाऊट पूर्वसंमती घेता तुम्ही काम केलं आणि ते टार्गेट जर तेव्हा नसलं तर तुम्ही अनुदानापासून वंचित राहू शकता. त्याच्यामुळे पूर्वसंमतीची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय या कोणत्याही गोष्टीत तुम्ही हात घालू नका. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या सगळ्या योजना या तुम्हाला महाॲग्री नावाची साईट आहे, www.mahaagri.government. याच्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं की NHM हॉर्टिकल्चर मिशनमधून ज्या काही तुम्हाला
स्कीम्स घ्यायच्या आहेत, त्याचं HARTNET HORTNET या वेबसाईटवर जर तुम्ही गेलं तर सगळ्या प्रकारच्या योजना, आणि एक तुम्ही करू शकता निश्चितपणे की आपल्याला योजना आता घ्यायची आहे का पुढच्या वर्षी घ्यायची आहे, त्याच्या पुढच्या वर्षी घ्यायची आहे, ह्याचा विचार करू नका. तुम्हाला योजना घ्यायची तेव्हा घ्या. तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करून टाका की मला या योजना घ्यायच्या आहेत, मला आत्ताच घ्यायच्या असं नाही. तुम्ही आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून टाका की माझा इंटरेस्ट या योजना घेण्यामध्ये आहे, मी पुढच्या वर्षी घेईन, त्याच्या पुढच्या वर्षी घेईन. पण तुमचं रजिस्ट्रेशन जर तिथे झालेलं असलं तर शासन स्तरावर हे कळेल की इतक्या लोकांची इथे मागणी आहे, आणि हे ऑनलाईन इथे भरलेली माहिती दिल्लीपर्यंत सगळ्यांना दिसणार आहे. त्याच्यामुळे ती योजनासाठी येणारा निधी हा व्यवस्थित आपल्यापर्यंत येऊ शकेल आणि सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनसारखंच राष्ट्रीय औषधी व वनस्पती बोर्ड आहे. जसं फळबागा पिका लावतो आपण, फळभाज्या लावतो, तसं औषधी वनस्पतीचा मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. याच्यामध्ये सुद्धा 20% पासून 75% पर्यंत ती वनस्पती दुर्मिळ किती आहे त्याच्यावर अनुदानाची टक्केवारी ठरलेली आहे. 20% पासून 75% पर्यंत अनुदान वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये तुम्हाला मिळतं. हे सुद्धा महाॲग्रीची साईट तुम्ही उघडल्यानंतर राष्ट्रीय औषधी वनस्पतीचं एक त्याच्यामध्ये साईट आहे, त्याच्यावर तुम्ही गेलात तर कोणत्या वनस्पतीला 20% आहे, कोणाला 50 आहे, कोणाला 75 आहे, ही माहिती डिटेल तुम्हाला त्याच्यात मिळू शकेल. ही सुद्धा फक्त ही मोठ्या स्वरूपावर करण्याची गोष्ट आहे. औषधी वनस्पतीमध्ये एक रिस्क आहे की प्रोडक्शन करणं जितकं सोपं आहे, शेती करत असताना उत्पादन काढणं अतिशय सोपं आहे, पण ते उत्पादन जास्ती किमतीमध्ये विकणं हे सगळ्यात कठीण काम आहे. हे औषधी वनस्पतीच्याही बाबतीत आहे, आपल्या शेतीच्याही बाबतीत आहे. औषधी वनस्पतीचं उत्पादन जर तुम्ही छोटंसं 1 एकर आणि 2 एकर लावलं तर तुम्हाला ते विकण्यासाठी तुमच्यापर्यंत माणूस येणं शक्य नाही. तुम्ही तेवढंसं छोटं प्रोड्यूस मार्केटमध्ये नेऊन विकलं तर तिथे गिराईक तुम्हाला मिळत नाही. त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात जिथपर्यंत तुमच्याजवळ शेतकऱ्याचा एक गट तयार होणार नाही, मोठ्या क्वांटिटीमध्ये ही वनस्पती तयार होणार नाही, तिथपर्यंत मोठे खरेदीदार तुमच्यापर्यंत येणार नाहीत. शेतकऱ्यांना लुबाडणारे हजारो मध्ये लोक आहेत की जे फक्त शेतकऱ्यांना लुबाडणूक करतात, लुबाडल्या जातात, आणि शेतकऱ्यांचाही नाईलाज आहे लुबाडून घेतल्याशिवाय, कारण तो इंडिव्हिज्युअली काही करू शकत नाही. साधं उदाहरण देतो मी. कापसाच्या वेचण्या ओलीतवाल्यांच्या आता सुरू आहेत, कोरडवाहूवाल्यांच्या वेचण्या आता संपत आल्या आहे. शेवटचा जो 1-1.5-2 क्विंटल कापूस निघतो, आधीचा तर त्यांनी विकलेला असतो, मग शेवटी 1 क्विंटल 2 क्विंटल कापूस निघतो. हा गावामधल्या जवळपास 5-50 घरामध्ये निघतो, पण तो 1 ते 1.5 क्विंटल 2 क्विंटल 2.5 क्विंटल कापूस शेतकरी स्वतः गाडी भरून नेऊ शकत नाही. म्हणून एखादा गावातलाच एखादा व्यापारी होतो माणूस, तो तुमच्याकडून 1000-1200 रुपये क्विंटलनी कमी रेटनी या तुमच्या 25 जणांचा 1.5 करून आपली गाडी भरतो, आणि तो एका झटक्यामध्ये एका गाडीच्या मागे 50,000 ते 60,000 रुपये कमवतो. हे लुबाडून घेण्याशिवाय पर्याय नाही, कारण मी एकटा आहे, हेच 10 लोक मिळून 20 क्विंटल आहे, भर गाडी घेऊन जा एक जण, आपण वाटून घेऊ असं आपण म्हणत नाही. हे एकत्र येऊन कामं केल्याशिवाय आपल्याला याच्यामधून पर्याय नाही. एकत्र येऊन कामं करण्याची सवय आपल्याला लावावी लागेल. नंतरची योजना आहे उत्पादन वाढीमध्ये. पिकाला पाणी योग्य वेळी योग्य तितक्या प्रमाणात दिल्याशिवाय पिकाचं उत्पादन वाढू शकत नाही. उपलब्ध पाणी जास्ती क्षेत्रात ओलीत केल्याशिवाय आपलं उत्पादन वाढू शकत नाही, आणि हे फक्त ठिबक किंवा तुषार संच वापरल्याशिवाय शक्य नाही.
तुम्हाला माझी विनंती राहील, हे सुद्धा ऑनलाईन झालेलं आहे. तुम्ही तालुक्यामध्ये किती क्षेत्रात तुम्हाला ठिबक करायचं आहे, कोणत्या पिकासाठी करायचं आहे, इथेही पूर्वसंमती जर तुम्ही घेतली तर निश्चितपणे तुम्हाला अनुदान मिळण्याची शाश्वती आहे. बँकासुद्धा पूर्वसंमती दिल्यानंतर कर्ज द्यायला तयार आहेत. आपल्या विदर्भासाठी विदर्भ सघन सिंचन योजनेअंतर्गत 2 हेक्टरच्या क्षेत्र मर्यादेत अल्प आणि अत्यल्प भूधारकांसाठी 75% अनुदान आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी 50% अनुदान आहे, जे की केंद्र पुरस्कृतमध्ये अल्पभूधारकांना 60% आहे, बाकी लोकांना 50% आहे. 50% वाल्यांना काही फरक पडत नाही, 50% मोठ्या लोकांना दोन्ही ठिकाणी सारखंच आहे. पण अल्पभूधारक जे आहेत ते विदर्भ सघन सिंचनमध्ये 75% अनुदान तुम्हाला ठिबक आणि तुषार सिंचन संचावर मिळू शकतं. त्याचं अंतराप्रमाणे वेगवेगळं कॉस्टिंग आहे. उदाहरणार्थ 5 फुटावर जर आपल्याला ठिबक संच लावायचा असेल तर एका हेक्टरला 74,000 74,500 कॉस्टिंग पकडलं आहे. त्याच्या 50% किंवा 75% अनुदान तुम्हाला मिळेल. तुषार संचाची किंमत ही 19,000 धरलेली आहे. त्यांनी 19,044. त्याच्या 50% किंवा 75% अनुदान तुषार संचावर मिळेल. आता याच्यात प्रॉब्लेम असा आहे की मी जे सांगितलं ती मर्यादा आहे, ही शासनाने ठरवून दिलेली मर्यादा आहे. पण तुम्ही तुषार संच घेतले असतील, काही लोकांना घ्यायचे असतील, तर असा अनुभव आहे की 19,000मध्ये कोणताच तुषार संच मिळत नाही. आणि मग प्रॉब्लेम होतो की साहेब तुम्ही सांगता की 50% किंवा 75% अनुदान मिळणार आहे, पण प्रत्यक्षात अनुदान तर हे मला 75% सोडा 50 ते 60% मिळत आहे. कारण तुषार संचाची प्रत्यक्षात किंमत बाजारामध्ये जास्ती आहे. ही जी किंमत धरलेली आहे ही 2.5 kg प्रेशरच्या पाईपची आहे. पण जास्तीत जास्त शेतकरी ही 3.2 kg म्हणजे मजबूत पाईप जो आहे 3.2 kg प्रेशरचा पाईप पसंत करतात. त्याच्यामुळे हा जो डिफरन्स आहे तो शेतकऱ्याला देणं क्रमप्राप्त आहे. याच्यामध्ये 5च नोझलसाठी सबसिडी धरलेली आहे, पण 5 नोझलमध्ये शेतकऱ्यांचं भागत नाही. शेतकऱ्यांना कमीत कमी 8 नोझल लागतात. त्याच्यामुळे हे 3 नोझलचे जे पैसे आहे ते पूर्णपणे शेतकऱ्यावर बसतात. म्हणून तो सेट मार्केटला तुम्ही विकत घ्यायला गेलं तर 19,000च्या ऐवजी 25,000, 26,000, 24,000 जे काय असेल कंपनीप्रमाणे हा बदलतो. तर हा जास्तीचा भार हा शेतकऱ्यांवर पडतो. तर याही विषयी सुरू आहे की 5 नोझलच्या ऐवजी 8 नोझलला जर मान्यता दिली तर तेवढाच शेतकऱ्यांचा भार थोडा हलका होऊ शकतो. 2.5 kg पासून ते 3.2 kg पर्यंत शासनाने जर परवानगी दिली तर 3.2 kg घेणाऱ्यांना सुद्धा थोडंसं जास्ती अनुदान याच्यात मिळू शकतं. हे प्रयत्न खात्याच्या लेवलवर चाललेच आहेत, पण लोकप्रतिनिधींच्याही माध्यमातून थोडंसं जर याच्यावर रेटा वाढला तर निश्चितपणे हे बदल जर झाले तर ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरतील. तर या साधारण महत्त्वाच्या योजना मी सांगितल्यात. या योजनांच्या व्यतिरिक्त काही तुमच्या शंका असतील तर मी बोलण्यापेक्षा आपल्या शंकांचं निरसन जर करून तुम्हाला माहिती देता आली तर जास्ती बरं होईल. ॲग्रोव्हिजन सर तुम्ही जागेवर बसून घ्या, आपण प्रश्न उत्तर एक येतात प्रश्नोत्तरात त्रास आपण क्लास घेतो आहे पिरियड. ज्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारायचे असेल त्यांनी प्रश्न विचारावे. धन्यवाद घारपुरे साहेब. हे उत्पादन सगळं तयार झाल्यानंतर हे उत्पादन नष्ट करणारे काही एलिमेंट्स आहेत ज्यांना आपण हरिण, रुई, डुक्कर म्हणतो. एवढा खर्च करून ह्या सगळ्या स्कीमचा फायदा घेऊन सगळं उत्पादन नष्ट होते. त्या मुख्य कामासाठी तुम्ही कुठलीही एक स्कीम सांगितली नाही, ज्याला आपण फेन्सिंग म्हणतो. उत्पादनाचा खऱ्या अर्थानं प्रोटेक्शन करण्यासाठी फेन्सिंगची गरज असते. सरकारजवळची कुठली स्कीम नाही का एखाद्या क्लस्टरला फेन्सिंग करून द्यावं किंवा इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यासाठी फेन्सिंगसाठी सबसिडी द्यावी. कारण आज जेवढं उत्पादन होतं
मी जी माहिती घेतली आहे, लोक जे बोलतायत त्याच्यात अर्ध्यापेक्षा जास्त उत्पादन हे वाया जातं. सांगतो साहेब तुम्हाला. काही ठिकाणी शेतात वाया जातं, काही ठिकाणी गोदामात वाया जातं. एक मिनटं. एक ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, महत्त्वाचा मुद्दा आहे हा. जंगली श्वापदांचा त्रास हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हा आता थोडासा वैयक्तिक पार्ट होईल. माझ्या शेताचं रक्षण कसं करायचं, साहेबांनी फेन्सिंगचं विचारलं. अशी एकही बाब नाही शेतीच्या ह्याच्यातली की ज्याला अनुदान नाही. हे मगाशी साहेबांनी सांगितलं की शेतीच्या सगळ्या कॉम्पोनंटसाठी 20% अनुदानाच्या योजना आहेत. तुम्ही प्रकल्प अहवाल तयार करा. हं. ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे ऑफिस आहे वरती आपल्या, त्याच्या त्या योजनेचं स्वरूप सांगतो मी. सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे वरती सेमिनरी हिल्सवर. तुमच्या शेतीच्या डेव्हलपमेंटचं रस्ता तयार करण्यापासून आतमधलं बांधकाम, प्लॅन्टेशन, पाईपलाईन, सगळ्या गोष्टींचा एक कंप्लीट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून जर तुम्ही तो मंजूर करून घेतला तर तुम्हाला या सगळ्या प्रोजेक्टच्या कॉस्टवर 20% पर्यंत अनुदान तुम्हाला मिळू शकतं. सबसिडी. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड सगळ्या गोष्टीसाठी आहे त्याच्यात. ते रस्ते आहे, विहीर खोदणे आहे, फेन्सिंग आहे, प्लॅन्टेशन आहे, जे काही तुम्ही करायचं तुमची इच्छा असेल त्या सगळ्या गोष्टीसाठी. पण त्याची सबसिडीची मर्यादा 20% आहे. नाही, त्याला लिमिट नाही. तुमच्या प्रोजेक्ट कॉस्ट जी असेल ती, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. मार्गदर्शन सांगत नसते आता ना, काही करत नाही, फक्त शेतकऱ्यांना शुद्ध फसवणूक करतात. माझा तरी असा विश्वास आहे का बा आपण त्यांच्या ऑफिसला गेल्याच्या नंतर ते आपल्याला कोणतंच मार्गदर्शन नाही सांगत का प्रोजेक्ट कसा बनवायचा, कशा पद्धतीने बनवायचा आहे, आम्हाला आता अशा पद्धतीने बनवायचा है, ते काही सांगत नाही. ये तुम कागज लेके जाओ, तुम्हारे को ऐसा बनाने का वैसा बना के लेके जाओ, हमको मत बोलो. लेकिन वो मार्गदर्शन भी करना चाहिए ना. वो किसान है की इसमें नाही, मार्गदर्शन तर मिळायला पाहिजे. नाही, मी 2-3दा गेलो होतो, मी न मुलगा. कुठल्याही बँकेला जाऊन कुठलीही केस करू शकता. मी आतापर्यंत 6 बँकेचे खेटे घेतलेत. मी सुशिक्षित शेतकरी आहो आणि सगळ्या गोष्टी जाणतो. तुम्ही जे सांगितल्या सगळ्या नेटवर पाहिलेल्या, वाचल्या, समजल्या आहेत. बँकेवाल्यांनाही समजून सांगितल्या आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या बँकेजवळ गेलो तो मला तेच नियम सांगतो की तुमच्या गावात जिथं शेत आहे ना तिथल्या बँकेत जा. तिथल्या बँकेवाल्यानं केलं तर ते आमच्याकडे येईल. हे एक नाही, IDBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, ह्या सगळ्या 4-5 बँकेच्या निरनिराळ्या शाखेत मी हे केलेलं आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही जसं शेतकऱ्याला एज्युकेट करता, पहिल्यांदा शेतकऱ्यासाठी काम करणाऱ्यांना एज्युकेट करा, त्यांचं ट्रेनिंग घ्या, म्हणजे शेतकऱ्यांचे हेलपाटे होऊन त्याचा निरुत्साह वाढत जाईल आणि तो बंद करेल. मी आता मला सरांनी सांगितलं की डेअरी डेव्हलपमेंटची जी स्कीम आहे DEDRD, DEDRS, त्या स्कीम अंतर्गत मी एक रिव्ह्यू रिपोर्ट वाचला. नागपूर म्हणजे अकोला रिजन, अकोल्यात 60% फक्त त्याचा खर्च झाला मागच्या स्कीममध्ये. मागच्या पंचवार्षिक योजनेत फक्त 60%, 7% पैसा वापरला गेला, बाकी 93% पैसा वापस गेला. हे कशामुळे? याचं कारण फक्त एवढंच आहे की जे करून घेणार आहेत त्यांना ज्ञान नाही किंवा त्यांचा उत्साह नाही. आणि मला असं वाटतं उत्साहापेक्षा त्यांना ज्ञानच नाही. आणि ज्ञान जर असेल तर ते लोकांना बरोबर हे करतील, गाईड करतील. एक गाईडच करत नाही. साहेब सांगतात. माझ्यावर हजारो प्रश्न आहेत, काय काय विचारणार. बरोबर आहे. तुमचा जो पहिला मुद्दा होता, ही वास्तविकता आहे की बऱ्याचशा योजनांसाठी भारत सरकारची म्हणा किंवा राज्य सरकारची सबसिडीची योजना आहे, पण जे जंगलाला लागून गावं आहेत तिथं हा खरंच मोठा प्रॉब्लेम आहे. आणि जे लहान शेतकरी आणि मध्यम शेतकरी आहेत त्यांना हा फार मोठा प्रॉब्लेम आहे की जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्याचा ते उत्पादन नाश करतात आणि त्याच्यामुळे 25 ते 30%, इवन 40%. इवन मी गावामध्ये गेलो असताना मला काही गावकरी म्हणाले, साहेब आमच्या गावात रात्री माणसं राहतच नाही, बायाच राहतात. ही वास्तविकता आहे, खरं आहे.
पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, साहेबांनी जसं बोलले की 20% सबसिडी हे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डकडनं आहे, पण तुम्ही हॉर्टिकल्चरची स्कीम घ्याल तेव्हा ते इंटिग्रेटेड आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये फेन्सिंग, लेवलिंग, साईट डेव्हलपमेंट, हॉर्टिकल्चर हे सगळं आहे. आणि ट्रायबल शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ट्रायबल डिपार्टमेंटचं फेन्सिंगसाठी काहीतरी प्रोव्हिजन आहे, ठीक आहे. पण इतर शेतकऱ्यांना मात्र सध्या तरी माझ्या नॉलेजमध्ये नाही आहे की कोणी सबसिडीची योजना नाही आहे. ही योजना यायला पाहिजे, पण आता याचा पुढाकार कोणी घ्यायला पाहिजे हे तुम्हाला समजतं. तर ही अर्थात ही फार महत्त्वाची स्कीम आहे. आणि जशी आमच्याकडे गोडाऊनची स्कीम 10 वर्षापासून सुरू आहे, तर तशी स्कीम एखादी आली, समजा ॲग्रिकल्चर मार्केटिंगची स्कीम आहे, तर मलासुद्धा व्यक्तिगत वाटतं की अशी स्कीम यायला पाहिजे. फार काळाची गरज आहे. कारण की आपण म्हणतो की लॉसेस प्रिझर्व करा, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटमध्ये लॉसेस प्रिझर्व करा. हे लॉसेस प्रिझर्व करण्यासाठी आपण ते म्हणतो ना, मनी सेव्ड इज मनी अर्न. पाणी वाचवलंच म्हणजे पाण्याचं पाणी हे पण हे केलं, निर्माण केलं. तसंच आपण प्रोडक्शन वाढवण्यासाठी बोलतो आहे, तर प्रोडक्शन जे नाश करतात त्याच्यासाठी हे केलं तर बरं होईल. पण आता तुम्हाला एक सांगतो आहे की आपल्याकडे सोलर पॉवर फेन्सिंग आहे, आपल्याकडे बार्बेड वायर फेन्सिंग, तारेचं कुंपण आहेच, सोलर पॉवर फेन्सिंग निघालं आता. आणि चांगली स्कीम आहे. सोलरपासून ते म्हणजे आपल्याला फेन्सिंग करता येतं. आणि सेकंदाचा एक शॉक असतो, तो प्राण्यांना लागतो आणि त्यामुळे तो प्राणी तिथे जवळ येत नाही. बरेचशा शुगर जे प्लांटेशन झालेलं आहे, शुगर केनचं, तिथं झालेलं आहे सोलर पॉवर फेन्सिंग. आणि या सोलर पॉवर फेन्सिंगसाठी बँकेचं कर्ज उपलब्ध आहे. जरी सबसिडी नसेल, पण बँकेचं कर्ज मात्र इवन तुम्ही बार्बेड वायर केलं किंवा साधे वायरची फेन्सिंग केली तरी सबसिडी म्हणजे लोन उपलब्ध आहे. पण सबसिडीच्या विषयी नाही आहे, सबसिडी उपलब्ध नाही आहे सगळ्या शेतकऱ्यांना. पण लोन मात्र तुम्ही कोणत्याही प्रकारची फेन्सिंग करा, ती सोलर पॉवर फेन्सिंग करा किंवा बार्बेड वायर करा किंवा प्लेन वायर करा, सगळ्यांसाठी फेन्सिंग मला बँकेचं लोन उपलब्ध आहे. राहिला दुसरा प्रश्न की बरोबर आहे त्यांचं की कोणतीही बँक म्हणा ही इन प्रिन्सिपल म्हणजे प्रथमदर्शी ही टाळते, हे मला माहीत आहे. म्हणजे मी तुमच्या विचाराला अगदी सहमत आहो की आपण गेलो बँकेमध्ये तर प्रथमदर्शी ते म्हणतात नाही, असं काही नाही आहे आमच्याकडे, असं काही निर्देश नाही आहेत, असं काही नाबार्डचं काही सांगणं नाही. नाबार्डने जेव्हा स्कीम राबवली ते एक सर्क्युलर काढते सुरुवातीला आणि सगळ्या त्यांच्या चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टरला एक पत्र लिहिते की ही स्कीम आहे, तुम्हाला राबवायची आहे. त्यानंतर नाबार्डला प्रत्येक स्कीमच्या मागे लिहून द्यायची गरज नाही आहे की याला तुम्ही सबसिडी द्यायला म्हणून. स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत. आता मी तुम्हाला हे म्हटलं की जरी तुम्हाला नाकारलं, कसं असतं, एकदा, दोनदा, तीनदा, चौथी बार अपनी राहते, बार अपनी. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं फोरम्स आहेत. मी काय सांगितलं, कोणाला चान्स किती द्यायचा, कोणाला चान्स एकदा, दोनदा, तीनदा, त्याच्यानंतर त्याची कंप्लेंट करायला काय चुकतं आपलं. त्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर त्यांच्या वरचे आहेत, ब्रांच मॅनेजरच्या वरती. मी तुम्हाला मगाशी बोलता सांगितलं, जिल्हा समन्वयक प्रत्येक बँकेचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहेत. ते कोणत्याही बँकेचे राहो, IDBIचे म्हणा, स्टेट बँकेचे म्हणा, त्याची लिस्ट वाटल्यास माझ्याजवळ आहे, तुम्हाला पाहिजे तर मी देऊ शकतो. तर ह्या सगळ्यांच्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर यांना कंप्लेंट करा, काय वाईट नाही आहे. तुमचं राईट असेल, इफ यू आर राईट देन यू कॅन डिफेंड. तुम्हाला राईट नसेल यू कॅन नॉट डिफेंड युअर सेल्फ. तर तुम्ही डिफेंड करा. आणि त्याच्यानंतर इथे नाही ऐकलं तर रिजनल मॅनेजर आहे, झोनल मॅनेजर्स आहेत, नसेल ऐकलं तर आमच्या डिस्ट्रिक्ट लेवलला, ब्लॉक लेवल बँकर्स कमिटी आहे, तिथं तुम्ही आणा ना तुमच्या केसेस. तुम्ही सांगा आम्हाला की असे प्रॉब्लेम्स आहेत बँकिंगचा. आम्ही आमने-सामने, म्हणजे तुम्हाला सांगतो की समजा आमची एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी मिटिंग झाली, तिथं कृषी विभागाचे अधिकारी असतात, बँकेचे सगळे ब्रांच मॅनेजर असतात, आम्ही बसलेलो असतो आणि आमना-सामने तिथे चर्चा होते की कोणत्या बँकेमध्ये काय इश्यूज आहे ना काय आहे, त्याला तिथं उत्तर द्यावं लागतं. ते फोरम्स आहेत, या फोरमचा वापर करा. आणि तिथे समजा झाली नाही की जर प्रॉब्लेम सॉल्व, तुम्हाला सांगतो आता उमरेडमध्ये एका बँकेचं नाव नाही घेणार, एका बचत गटाला ते उमरेडमध्ये 7-8 बँक आहे सरकारी, त्या 7-8 बँकेला म्हणजे बचत गटामध्ये 12-13 लोक आहेत, तर सगळ्या बचत गटाच्या सदस्यांना नो ड्यू सर्टिफिकेट मागितली. मी जेव्हा BLBCमध्ये गेलो आणि मला त्या बचत गटाने तक्रार केली तेव्हा मी हा इश्यू BLBCमध्ये घेतला.
आणि बँकेच्या ब्रांच मॅनेजरला जॉब विचारला मी, म्हटलं तुम्ही असं काय कुठं लिहिलं आहे सांगा मला. आणि काय तो माणूस, एक माणूस समजा 10 बँकेत नो ड्यू सर्टिफिकेट आणेल तर तो राहील का? 25,000साठी तुम्ही 10 बँकेकडून नो ड्यू मागता. तुम्ही म्हटलं टेलिफोनिकली घेऊ शकता, 25,000 देत आहे फक्त तुम्ही CC रिव्हॉल्विंग क्रेडिट बचत गटाला 25,000 देत आहे आणि 10 बँकेकडून तुम्ही नो ड्यू मागताय. म्हटलं चुकीचं आहे. तर साहेब असा आमचा नियम आहे. तसं म्हटलं नियम दाखवा, तुमचं सर्क्युलर दाखवा मला. दिलं नाही त्यांनी. मी त्यांची वाट बघितली. त्याच्यानंतर मी DLCCमध्ये सुद्धा हा इश्यू घेतला आहे आणि कलेक्टर साहेबांसोबत हा इश्यू मी घेतलेला आहे. तर असे इश्यूज आम्ही घेत असतो. तुम्ही आणा आमच्यापुढे तक्रारी. हां 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 बेस रेटवर मला ते कर्ज द्यायला तयार आहेत, कारण ती लक्झुरीची व्यवस्था आहे माझी. त्याच्यावर बँक मला बेस रेटवर कर्ज देते. मी एक डेअरी स्कीमसाठी जेव्हा पैसे मागतो त्याच्यात बेस रेटवर 2% वाढवून देते, 3% वाढवून देते आणि कोलॅटरल गॅरंटी मागते. मिनिमम 100%, इफ पॉसिबल 200%. एकच बँक मॅनेजर, एकाच बँकेत मी 4 ॲप्लिकेशन करतो. तेव्हा मला असे प्रकार येतात. मी जेव्हा तिथं गोडाऊनसाठी ॲप्लिकेशन मागतो किंवा बोलतो मॅनेजरशी, तेव्हा तो मला बेस रेट प्लस 2.55% मागतो. मग ॲग्रिकल्चर म्हणून सरकारच्या एवढ्या आवड हव्या स्कीम तुम्ही आम्हाला सांगता, तर लक्झुरीसाठी बेस रेट आहे, ग्रामीण भांडार योजनेसाठी बेस रेट प्लस 2.5 आहे आणि जे प्रोडक्टिव्ह काम आहे शेतकऱ्यासाठी त्याला तुम्ही बेस रेट प्लस 3 म्हणता. एकच बँक, एकच मॅनेजर, एकाच व्यक्तीला. व्हॉट इज दिस? हे पण तुमचं बरोबर योग्य म्हणजे तुमचं आहे. नॉन प्रायोरिटी सेक्टर आणि प्रायोरिटी सेक्टर, जसं तुम्ही म्हटलं, तुम्ही व्हेकल लोनसाठी गेले तर तुमच्या घरी लोक बँका येतात, पण मात्र तुम्ही ॲग्रिकल्चर फायनान्ससाठी गेले तर तुम्ही 10 चक्रा म्हणजे 5 चक्रा मारून होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. नाही, मी असं नाकारत नाही. कारण की याच्यामध्ये काय आहे, तुम्ही एखाद्या कारसाठी लोन घेतलं तर कारसाठी लोन कोणाला देते? नॉन प्रायोरिटी, ज्यांचं रिपेमेंट ॲश्युअर्ड आहे, ज्यांचं इन्कम ॲश्युअर्ड आहे त्याला देते. मी काय म्हटलं, एकच व्यक्ती, एकच बँक मॅनेजर. मी स्वतःच कारसाठी मागतो बेस रेट, डेअरीसाठी मागतो बेस रेट प्लस 3, गोडाऊनसाठी मागतो बेस रेट प्लस 2.5. हे काय, माझा रेट तोच आहे, माझी लायबिलिटी तीच आहे, माझी ॲबिलिटी तीच आहे, माझं रिपेमेंट कॅपॅसिटी तीच आहे. व्हॉट इज दिस? नाही, आता कसं आहे की रिझर्व्ह बँकेने जे इंटरेस्ट नॉर्म्स आहेत, म्हणजे बँकांनी किती रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करावा, थोडं रिलॅक्स केलेलं आहे आणि बँकांना त्यांचे ठरवायला सांगितलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो आहे की प्रत्येक बँकेमध्ये व्याजदर हा सारखाच आहे. प्रायोरिटी सेक्टरला व्याजदर आहे जवळजवळ सारखाच आहे. असं नाही की एक बँक 12% करते आणि देते आणि दुसरी बँक 14%, असं नाही आहे. आता राहिलं तुमचं जे गाडीसाठी म्हणा, ते त्यांचं हे आहे, म्हणजे त्यांना वायबिलिटी किती रेट ऑफ इंटरेस्टमध्ये ठरतं, प्राईम लेंडिंग लेंडिंगमध्ये त्यांना वायबिलिटी जर मिळत असेल त्या याच्यामध्ये करू शकतात. रिलॅक्स केल्यात बँका, इवन कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये फायनान्स करू शकतात. दे हॅव टू डिसाईड देअर ओन वायबिलिटी, त्यांचे मॅनेजमेंट कॉस्ट. ते आता ते नॉर्म्स रिलॅक्स झालेले आहेत. पण प्रायोरिटी सेक्टरमध्ये जास्त व्हेरिएशन आहे नाही. रिजनल वर्ल्ड बँका म्हणा, कोऑपरेटिव्ह बँका म्हणा किंवा प्रायव्हेट बँका म्हणा, जास्त व्हेरिएशन आहे नाही. पण माझा प्रश्न हा नाही. माझा प्रश्न काय आहे की जेव्हा आपण शेतकरी किंवा शेती व्यवसाय याला काहीतरी इन्क्लिनेशन आहे आपलं, किंवा काही आपण त्याला सुविधा देतो म्हणतोय, तर तेव्हा मग तो प्रायोरिटी सेक्टर म्हणून आपण त्याचं नाव घेतो आणि प्रायोरिटी सेक्टरला 3%, 2.5%, 3.5% आपण बेस रेटपेक्षा जास्त मागतो आणि नॉन प्रायोरिटीला बेस रेटमध्ये देतो. हे कसं काय? याच्यावर कोणाचं मॉनिटरिंग? तुम्ही एक काम करा, हां. तुम्ही जे ह्या जे बँक तुमच्या म्हणून किंवा मॉनिटरिंग कोणती बँक आहे? नाबार्ड तुमचा कोणती बँक? हां, स्टेट बँक ऑफ इंडिया. तर तुम्ही स्पेसिफिक इश्यू आपल्याला सांगा, हां. आपण त्यांच्या वरिष्ठांसोबत बोलूया आणि का असं करताय म्हणून विचारू त्यांना. हे सगळ्याच बँकेत होत आहे ना, तुम्हाला मी म्हणतो ना, हां. मॉनिटरिंग करणार आहे नाबार्ड या नावानं. हां. तर याच्यावर तुमचा काय वॉच आहे? नाही, याच्यासाठी काय पॉलिसी आता आहे? बघा, चुकीची मी तुम्हाला काय म्हटलं, नाबार्ड काय आहे, नाबार्डचा वाच यांच्यावर नाही आहे, नाबार्डच्या कंट्रोलमध्ये नाही आहे हे बँका सगळ्या. नाबार्ड सुपरवायझरी अथॉरिटी कोणाची आहे? कोऑपरेटिव्ह बँक आणि रिजनल रूरल बँक. लक्षात घ्या, क्षेत्रीय ग्रामीण बँका, जिथं आपल्याकडे विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे ती बँक, आणि नागपूर जिल्हा सहकारी बँक, या बँकेवर आमचं सुपरविजन आहे. मी त्यांच्या अधिकाऱ्याला आताही पाचारण करू शकतो, विचारू शकतो. पण तुम्ही म्हणाल की तुम्ही कमर्शियल बँकावर नाही आहे आमचं कंट्रोल,
त्याच्यासाठी तुम्हाला आपलं हे लीड बँक आहे, लीड बँकेचे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत, ते विचारू शकतात डायरेक्टली. मी रिक्वेस्ट करू शकतो किंवा त्यांना विचारू शकतो. पण तुम्ही जर फोरममध्ये केस आणली, BLBCमध्ये आणली, तर डेफिनेटली मी माझ्या अधिकाऱ्याचा वापर करून तिथे विचारू शकतो. पण याच्यावर कंट्रोल जे आहे कमर्शियल बँकावर, ते डायरेक्ट कंट्रोल रिझर्व्ह बँकेचं आणि फॉर दॅट मॅटर लीड बँकेचं ते विचारू शकतात त्यांना की असं काय आलं का लक्षात. तर त्याच्यामुळे आम्ही कोणत्याच कमर्शियल बँकेला आमचे टर्म्स डिक्टेट करू शकत नाही, टू बी फ्रँक. आलं का लक्षात. तर आम्ही सुपरवायझरी ऑथॉरिटी ऑफ कोऑपरेटिव्ह बँक आणि रिजनल रुरल बँक, म्हणजे फॉर दॅट मॅटर 2च बँका, नागपूर जिल्हा सहकारी बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक. पण इथे स्टेट बँक ऑफ इंडिया, ह्या सगळ्या बँका आहेत. आणि तुम्हाला सांगतो BLBCचे रिझर्व्ह बँकेचे अधिकारीसुद्धा BLBCचे मेंबर आहेत. जेव्हा आम्ही हा इश्यू घेतो तेव्हा BLBCमध्ये रिझर्व्ह बँकेचे अधिकारीसुद्धा असतात. आता या मीटिंगमध्ये BLBCचे AGM सुद्धा होते जेव्हा मी ह्या बचत गटाचा इश्यू घेतला. हे असतात आमच्यापुढे आणि हे याची नोंद होते, असं विचारलं जातं त्याला. म्हणजे त्या शेवटपर्यंत ज्यापर्यंत इश्यू तो रिझॉल्व्ह होत नाही त्यापर्यंत ती केस राहते तशी. तर हे आहेत, हे बघा तुम्ही. म्हणजे कसं काही काही गोष्टी कसं कोणाचा काय रोल आहे हे पण आपल्याला समजलं पाहिजे. मी नाबार्डचा आहो म्हणजे सर्व माझ्या, मी जगाचा हे नाही हो, बरोबर आहे का. नाही, मला ते म्हणायचं नाही. साहेब हा इश्यू घेऊन मी नाबार्डकडेच गेलो. केव्हा मला 2 महिन्यापूर्वी नाही, आता नाबार्डच्याच बघा. माणसानं मला सांगितलं नाही, की सर आम्ही यांना मॉनिटर करू शकत नाही. मान्य आहे, मला मान्य आहे तुम्ही मॉनिटर करू शकत नाही. मग जे मॉनिटर करणारे आहेत तर त्यांनी ही एनोमली का ठेवावी, असा फरक का ठेवावा. साहेब आता आपलं नाव काय आहे, गणोजे. आपण कुठे राहता. मी नागपूरला राहतो, माझी शेती अमरावतीला. तुम्ही नाबार्डकडे गेले होते. पवनीकरांना भेटलो मी अमरावतीला जाऊन. साहेबांचं किती आता बघा. नाबार्डचा एकमेव अधिकारी मीच आहो जिल्ह्यामध्ये. मी अमरावतीला पवनीकरांना भेटलो असं सांगतो तुम्हाला. हे हा, सगळा तर तुम्ही अमरावतीला इश्यू घेऊन मी पवनीकरकडे गेलो. अच्छा, तुम्ही अमरावती जिल्ह्यातले आहेत का. हा. बरं, मग पवनीकर पवनीकरांनीच साहेबांना मला सांगितलं की साहेब तुमचं जे काय आहे हा, ते लोकल बँकेकडे द्या. अच्छा, इथं जी बँक आहे त्या गावात तिलाच द्या. मी त्यांना सांगतो की माझं गाव जे आहे ते बिलकुल कोपऱ्यावर आहे. त्या गावात मला कधीच जावं लागत नाही. मी अमरावतीवरून जातो हा हा हा, तर मला त्या गावात कधीच जावं लागत नाही. तिथं मी कशाला जाऊ बँकेत, मला तू अमरावतीत करू द्या बाबा. तर म्हणे नाही तिथंच द्या. तर माझा प्रश्न इथंच थांबलेला आहे. माझे सगळे कार्यक्रम बंद आहेत. ठीक कारण आहे, मला मी- कंपल्शन आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की बँकेवाल्यांनाही हे माहित नाही जे तुम्ही सांगताय की कुठल्याही बँकेतून कुठेही लोन घेता येते, हे त्यांनाच माहित नाही. नाबार्डच्या माणसाची मी तुम्हाला कल्पना दिली बरोबर आहे. आहे, त्यांनीच बरोबर सांगितलं मला. हे हे त्यांना खरी- एज्युकेट करणं आवश्यक आहे. खरी परिस्थिती आहे. अजूनही तेच की अजूनही त्यांना वाटतं की आपल्याला सर्व्हिस एरियाचे नियम लागू आहेत, पण ते नाही आहेत. हे एखादं बँकांनी असं समजायला circular पाहिजे. असेल तर आम्हाला द्या, आम्ही त्यांना ते डिस्प्ले कसं आहे, बँका जेव्हा कोणती स्कीम येते तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी अवेअरनेस जागृती कार्यक्रम ठेवतो सुरुवातीला. जेव्हा स्कीम येते ना तेव्हा लगेच आम्ही जागृती जसं आमच्याकडे गोडाऊनची स्कीम आली तेव्हा आम्ही बँकांसाठी अनेक कार्यक्रम घेतले की ही स्कीम ही आहे. तर त्यावेळेस त्यांनीसुद्धा इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. बेसिकली त्यांनीसुद्धा तेवढाच इंटरेस्ट घ्यायला पाहिजे कोणत्या योजनेमध्ये जेवढा आम्ही घेतो. तर मी पवनीकरांना विचारेन तुमची केस आणि काय आहे ते विचारेन, मी त्यांच्यासोबत बोलेन. ठीक आहे, यू आर राईट की माझे अधिकारी, आमचे अधिकारी पवनीकर आहेत तिथे अमरावतीला. पण पवनीकर साहेबांचे पहिलं वर्ष आहे बरोबर आणि त्यांना 4-5 महिने झाले आहे. तर कदाचित त्यांना पुरेशी माहिती नसेल. मी तरी पण विचारेन तुमची केस. ठीक आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे म्हणजे कसं की आपल्या शेतामध्ये कोरडवाहू शेती असल्यामुळे उत्पादन क्षमता वाढवू शकत नाही. तर आम्हाला विहीर किंवा शेततळं याच्या संदर्भात माहिती पाहिजे. विहिरीची जी योजना आहे ती पंचायत समितीकडून आहे. तुम्ही अल्पभूधारक जर शेतकरी असाल हो सर. आणि त्या गावामध्ये राहत असाल, अल्पभूधारक शेतकरी असाल, हो. तर तुम्हाला नरेगा अंतर्गत 2 लाखापेक्षा जास्ती किंमत झाली आहे आता. तर ते तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन तुमचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवावा लागेल. नरेगा अंतर्गत तुम्हाला अल्पभूधारक शेतकऱ्याला विहीर 100% मिळू शकते, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला ती विहीर गावातले किंवा परिसरातले मजुरांमार्फत ती करून घ्यावी लागेल. मशीननी करता येणार नाही. पण तुमची विहीर मात्र 100% तुम्हाला मिळू शकेल. नाही त्यांचा आमचे शेततळेच तयार नाही, बांधणार रस्तेच तयार नाही झाले अजूनपर्यंत. लोकच नाही आहेत. 2 रुपये किलो भेटते आणि त्यांना पोटाला चिमटा भेटतच नाही. तर शेतकऱ्याकडे कशासाठी जायला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंट किती चुकत आहे तुम्हीच सांगा आता.
हा आम्ही जर बँकेकडे आम्हाला कृषीवर आधारित उद्योगधंदा करायचा आहे म्हटलं तर पैसे नाही म्हणते. तुम्हाला व्यापाऱ्याचा धंदा करायचा असेल तर 30 लाख घेऊन जा म्हणतात. हे कोणचं आहे सरकारचे नाही, धोरण? याच्यात जास्तीत दोष कोणाकडे येतो? दोष कोण? सरकारकडे. हा? सरकारकडे. आपल्याकडे काही नाही. आपल्याकडे काय, आपण शेतकरी नाही, आहोत. नाही. हा, म्हणूनच दोष नाही असं नाही ना, कसं सांगाल दोष की नाही? आहे. कसं सांगाल की नाही? मी काय म्हणतो, मी शेतकरीचा आहो. हा मलाही माहीत आहे, पण नुसता दोष एकाकडे ढकलून चालत नाही. त्यांचा प्रश्न विचारला, त्यांना फक्त माहिती मिळायला पाहिजे की कुठून होऊ शकतं. त्यांची होईल तर ते करतील. मी काय म्हटलं होतं त्यांच्या बद्दल नाही बोलतो मी. त्यांना ऐकून आपले घ्या. बांधण जे रस्ते ओ आहेत. साहेब, हा. 1 मिनटं. 2 रुपये किलोनी तांदूळ विकायला लागला, हा वेगळा प्रश्न आहे ना. 2 रुपये किलोनी मी तांदूळ नाही देऊन राहिलो, तुम्ही नाही देऊन राहिले, आपण निवडून दिलेले लोक देऊन राहिले. कसं आहे की तुम्ही योजना समजून घ्या ना, त्यांना समजू द्या ना. हां, त्यांचा दुसरा एक सांगतो, दुसरा एक आहे, तुमची विहीर तशा माध्यमातून होऊ शकेल. हॅलो, एक सर. एक मिनिट, त्यांचा एक होऊ द्या, मग पुढचा. दुसरा प्रश्न शेततळ्याचा आहे. शेततळं तुम्ही तुमच्या गावात गेल्यानंतर तुमचा जो तालुका असेल, त्या तालुका कृषी अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये तुम्ही जा. विदर्भ सघन सिंचन कार्यक्रमाअंतर्गत 5 वर्षाचं प्लॅनिंग झालेलं आहे. तुमच्या त्या विदर्भ सघन सिंचन कार्यक्रमाअंतर्गत तुमचं जे गाव आहे ते या वर्षीच्या प्लॅनिंगमध्ये असेल तर विदर्भ सघन सिंचन कार्यक्रमाअंतर्गत तुमच्या शेतामध्ये शेततळं 100% अनुदानाने होऊ शकतं. ते पुढच्या वर्षाच्या टप्प्यात असेल तर तुम्हाला पुढच्या वर्षात लाभ मिळू शकतो. फक्त ते तिथे जाऊन तुम्हाला चौकशी करावी लागेल की माझं गाव हे विदर्भ सघन सिंचन कार्यक्रमामध्ये येतं का, आणि येत असेल तर कोणत्या वर्षात येतं. या वर्षात येत असेल तर या वर्षी तुम्हाला करून मिळेल. धन्यवाद. हॅलो सर, काय अल्पभूधारक नसेल तर काय? अल्पभूधारक नसेल तर नरेगामध्ये तुम्हाला अल्पभूधारक नसेल तर अनुसूचित जाती जमातीचा असेल तरच मिळू शकतं, इतर लोकांना मात्र नाही मिळू शकत. जेव्हा बँकेमध्ये आपण लोन प्रपोजल करतो तर ते 5 बँकेचं आपल्याला सर्टिफिकेट आणायला सांगतात. हे कितपत योग्य आहे? NOC हा, हे बरोबर आहे का? आणणे जरुरी आहे का? काय म्हटलं, मला नाही समजलं तुमचा प्रश्न. आपण कोण्या बँकेकडे लोनसाठी अप्रोच केली, कुठल्याही धंद्यासाठी, डेअरी फार्मसाठी, तर ते आपल्याला 5 बँकेकडून सर्टिफिकेट आणायला लावतात का तुझ्यावर कर्ज नाही आहे म्हणून. तर हे योग्य आहे का? हे बंधनकारक आहे का? हो, ते योग्य आहे, कारण की तुमची क्रेडिबिलिटी, मी ज्या म्हटलं ना की तुमची साख काय, तुम्ही इतर बँकांना काय केलं की आहे हे कसं कळेल. तर त्यामुळे ते तुम्ही ज्या भागात राहता त्या भागातील जे इतर बँक आहेत त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट मागतात. हे बँकेचं नियमच आहे. नाहीतर तुम्हाला माहीत आहे, पिकाचं कर्ज मागच्या आमच्याकडे फ्रॉड म्हणजे झालं, तुम्हाला सगळ्यांनी पेपरमध्ये पण वाचलं असेल. पिकाच्या कर्जामध्ये फार मोठं फ्रॉड झालेलं आहे की एकाच माणसाने 2-2 बँकेतून कर्ज घेतलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टीचं चान्सेस असतात, म्हणून एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून ते नो ड्यू मागतात. सर, मला असं विचारायचं आहे की मगाशी तुम्ही ते कामटीचं 2 महिन्याचं ट्रेनिंग सांगितलं, कामटीला जे 2 महिन्याचं ट्रेनिंग सांगितलं होतं, तर ते त्याचा विषय काय, नेमकं काय शिकवलं जाईल तिथं 2 महिन्यात, आणि त्याची तारीख वगैरे काही नक्की असते का? असं जर माहिती पडलं तर आम्ही तिथे येऊ शकतो. तर जे ACABC स्कीम आहे, तुम्ही कोणकोणते व्यवसाय या स्कीममध्ये करू शकता, तुम्ही कोणकोणते व्यवसाय करू शकता आणि कोणकोणत्या व्यवसायामध्ये किती पैसे लागू शकतात, तो व्यवसाय कसा केला जातो, हे सगळं शिकवलं जातं. तुमची क्षमता बांधणे, तुम्हाला सगळं ह्या गोष्टी, मार्केटिंग कसं करायचं, प्रोडक्शन कसं करायचं, हे सगळं तुम्हाला आणि वेगवेगळ्या विषयावर. आता 2 महिन्याची ट्रेनिंग आहे, तर 2 महिन्याच्या ट्रेनिंगवर वेगवेगळे तज्ज्ञ लोक येतात. बँकाचे लोक येते, तर कोणी ॲग्रिकल्चर ऑफिसर येतो, तर कोणी पशुवैद्यकीय अधिकारी येतो, तर असे अनेक लोक येतात, अनेक विषयावर बोलतात. त्याच्यामुळे तुम्हाला, आणि हे स्कीमचे जे ऑपरेशनल गाईडलाईन्स आहेत ते तुम्हाला समजवल्या जातात. हे सगळं होते. आणि आता माझ्याकडे नंबर आहे, पण ते रिटायर म्हणजे सोडून गेले त्या कृष्णावली फाउंडेशनला. तर दुसरा कोण अधिकारी आहे मला नंबर माहीत नाही, पण सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे कनानला, त्या बँकेच्या वरतीच ती ऑफिस आहे. तिथं रेग्युलर क्लासेस असतात. मला वाटतं आता बॅच सुरू आहे की नाही माहीत नाही,
पण तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तिथून फॉर्म कलेक्ट करा आणि फॉर्म भरून तिथं सबमिट करा. सर जसं एखाद्या व्यक्तीला इच्छा असेल पण त्याच्याकडे शेती नसेल, तर नाबार्डची अशी कोणती योजना आहे का ज्याच्या अंतर्गत तो शेती परचेस करून त्यावर काही मल्टिपल प्रोजेक्ट्स वगैरे करता येईल? नाही, अशी कोणती स्कीम नाही आहे नाही का? की ज्याच्यामध्ये शेतकऱ्या म्हणजे जे ज्यांच्याकडे शेती नाही त्यांना शेतीसाठी कर्ज म्हणजे शेती परचेससाठी कर्ज, अजूनपर्यंत ही स्कीम आली नाही आपल्याकडे. शेती घ्यायसाठी कोणतीच बँक कर्ज देत नाही. हॅलो जसं जसं कोणाला म्हणजे यंगस्टरला एन्करेज करण्यासाठी वगैरे अशी कोणती योजना आहे का? हॅलो बघा, तुम्हाला शेती व्यवसाय करायचा आहे, हम्म. तुम्ही लीजवर घेऊ शकता, तुम्ही एखाद्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करू शकता. आणि इनके तुम्हाला मी सांगितलं की जे मी पोल्ट्रीची स्कीम सांगितली किंवा डेअरीची सांगितली या गोडाऊनची सांगितली, त्याच्यामध्ये आवश्यक नाही की तुम्ही शेतकरीच पाहिजे. फक्त तुम्ही गोडाऊनची योजना केली तर तुम्हाला 15% सबसिडी मिळेल, तुम्ही शेतकरी नसल्यामुळे. तुम्हाला पोल्ट्री डेअरीमध्ये शेतकरी असणं आवश्यक नाही आहे, तुम्ही लीजवर घेऊ शकता. तुम्ही एकाच्यासोबत तुमच्या मित्राकडे जर शेती आहे त्याच्यासोबत पार्टनरशिप करू शकता, एक पार्टनरशिप डीड करा आणि त्यासोबत पार्टनरशिप करून तुम्ही काम करू शकता. लीजवर घेतल्यानंतर त्याचा ॲग्रीमेंट करून मग बँकेला अप्रोच करता येईल. हां, लीज डीड करा तुम्ही आणि बँकेला सांगा की लीज डीड आमची 30 वर्षासाठी आहे किंवा 90 वर्षासाठी आहे, जे काय असेल. नाही पण तर- तेवढ्या वर्षासाठी कोणी ॲग्रीमेंट करत नाही ना. नाही, मग कसं आहे, कमीत कमी जेवढा वर्षाचा प्रोजेक्ट राहतो, प्रत्येक प्रोजेक्टचं सायकल राहते, लाईफ सायकल. एखादा प्रोजेक्ट 10 वर्षासाठी चालू शकतो, एखादा प्रोजेक्ट 5 वर्षासाठी चालू तर नाही. किंवा बँकेचं कर्ज जेव्हापर्यंत राहते, समजा बँकेने 10 वर्षाच्या रिपेमेंट पिरियड तुम्हाला दिला असेल तर 10 वर्ष तरी तुमची लीज पाहिजे. मी उदाहरण सांगितलं 30 वर्ष. पण समजा तुम्ही आता गोट फार्म करत असाल आणि बँकेने तुम्हाला 10 वर्षाच्या रिपेमेंट पिरियड दिला असेल, म्हणजेच तुम्हाला ती जमीन 10 वर्षापर्यंत ठेवायचीच आहे. नाही, सहजासहजी मी असं ऐकलं की 1 वर्ष 2 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त कोणी लीजवर देत नाही असं म्हणजे नाही, ते generally. तुम्हाला बघावं लागेल, कारण की देत नाही ते तपासावं लागेल तुम्हाला कोण जास्त देऊ शकतो. एक दोन बेस्ट आहे वर्षात की तुमचे कोणी नातेवाईक असेल, मित्र असेल, त्यांच्यासोबत तुम्ही पार्टनरशिप करा ना, किंवा त्यांना म्हणा काहीतरी असं. एक किंवा दोन वर्षात शेतीसाठी तर कर्ज होत मिळतं. नाही. जसं आता नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचे आमचे ते शेतकरी, जसं तुम्ही म्हणता की मी शेतकरी नाही पण मला शेती करायची आहे. शेती करायची आहे तर नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमध्ये जो व्यक्ती शेतकरी नाही पण शेती करतो म्हणतो, तो कोण छोटं कापूस गहू लावण्यासाठी तर करणार नाही. तो व्यक्ती, जसं हे पॉलीहाऊस तुम्ही बघतात, पॉलीहाऊससारखं आधुनिक तंत्रज्ञानाचं संरक्षित शेतीचं मॉडेल जे आहे की जे अर्ध्या एकरात किंवा 1 एकरात होऊ शकतं, अशा प्रकारच्या मॉडेलसाठी तुम्हाला 10 वर्षाचा जर तो ॲग्रीमेंट तुमचा असेल तर मिनिमम 10 वर्षाचं पाहिजे. कारण वर्ष 2 वर्षाचं ते निघणारच नाही तुमचं. तर ते 10 वर्षाचं ॲग्रीमेंट जर तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला त्या योजनेचा सबसिडीचा लाभ मिळू शकतो. ठीक आहे, थँक्यू. आता नवीन नियमानुसार जो शेतकरी असेल तो शेती घेऊ शकतो. महाराष्ट्र शासनाचा जो नियम आला, तुम्हाला पहिला 7-12 दाखवा म्हणते, तेव्हा तुम्ही शेतकरी आता आणखी कठीण झालं आहे. म्हणजे नाही पण बरेच जण जसं छोटे मोठे व्यवसाय करून जर कुणाला जर इच्छा असेल पण त्याच्याकडे शेती नसेल, अशा लोकांसाठी पण काही ना काही असं नाही हे लीज विचार करायला हवा. मी काय शिवाय म्हणतो, पर्याय नाही. तुम्ही समजा हॉर्टिकल्चर 10 एकरात नसेल लावात, तुम्हाला शेडनेट किती जागेत होऊ शकतं सांगितलं मी? 10 गुंठ्यामध्ये, म्हणजे 10,000 स्क्वेअर फीटमध्ये शेडनेट होऊ शकते. 10,000 स्क्वेअर फीटमध्ये तुम्ही 4-5 लाखाचे उत्पन्न वर्षाला घेऊ शकता शेडनेटमध्ये. तर कशाला आपल्याला 1 एकराची जागा हवी आहे? त्या सगळ्या गोष्टी आहेत. नाही, तुम्हाला प्रश्न हाच डेअरीसाठी आहे की कोणी लॉंग टर्म पर्यंत असं करायला मग काय agree होत करायचं? नाही. तुम्ही त्या 10 गुंठ्यातून पैसे कमवले की जास्त जागा घ्यायची, आणखी वाढवायचं, असं हळूहळू वाढत जाईल तुमचं. ठीक आहे, थँक्यू, थँक्स. हॅलो, माझा प्रश्न घारपुरे साहेबांकडे आहे. हां सर, आपण कृषी विभागातर्फे जे काही सबसिड्या वगैरे स्कीम सांगितल्या, परंतु आपण यामध्ये काही गोट फार्मिंग, पोल्ट्री फार्मिंगबद्दल सबसिडीबद्दल सांगितलं नाही. कृषी विभागाची योजना नाही आहे. गोट फार्म, पोल्ट्री फार्म तुम्ही लेट झाले योजना. आणि नाबार्डच्या योजना त्याच्यामध्ये आहेत. पण साहेबांनी सांगितलं की त्या योजना सध्या Budget फंड्स नसल्यामुळे बंद आहेत. हां. त्या जेव्हा फंड्स पुन्हा येतील त्या योजना पुन्हा सुरू होतील. पोल्ट्री, गोट आणि डेअरी सगळ्यांसाठी
परंतु कृषी अधिकाऱ्यातर्फे तर नाही, कृषी विभागामार्फत कृषी नाही नाही आहेत आहेत त्या. योजना. त्या कृषी विभागाकडे नाही ठीक आहे, आहेत. ठीक आहे. पशुसंवर्धन विभागाकडे काही आहेत, तर तुम्ही डायरेक्ट पशुसंवर्धन विभागाशी कॉन्टॅक्ट केला तर त्या आणि योजना मी तुम्हाला एक सांगायचे विसरलो मगाशी की नाबार्ड डायरेक्ट फायनान्स करत नाही, पण नाबार्ड प्रथमच शेतकऱ्यांच्या समजा प्रोड्युसर कंपनी आहेत, काय शेतकरी कंपनी बनवू शकतो का? मी हा विषय राहिला मगाशी बोलायचा तुम्हाला. शेतकऱ्यांच्या कंपनी बनवू शकतात. तर नाबार्डने आता हल्लीच प्रोड्युसर कंपन्याचा एक नवीन फंड तयार केलेला आहे, प्रोड्युसर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट फंड. त्यामुळे शेतकऱ्यांनी समजा आपल्या कंपन्या बनवल्या, काय शेतकरी कंपनी बनवू शकता का? बनवू शकतो. आपण गव्हाचं उत्पादन करतो पण आपण आटा बनवत नाही. आपण मिरचीचे उत्पादन करतो पण मिरचीचं पावडर बनवत नाही. आपण हळदीचं उत्पादन करतो, आपण मसाल्याचं उत्पादन करतो, पण आपल्या आपण कारण की कंपन्या दुसऱ्यांच्याच आहेत, तर काय आपण कंपनी बनवू शकतो का? तर कंपनी ॲक्टमध्ये समजा तुम्ही स्वतःची कंपनी बनवली, तुमच्या क्षमता असेल, इच्छा असेल, तर तुम्ही स्वतःची कंपनी बनवू शकता. त्याला प्रोड्युसर कंपनी म्हणतो किंवा प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणतो. तुम्ही त्या कंपनी ॲक्टमध्ये रजिस्टर करू शकता किंवा मल्टिपल सोसायटी ॲक्टमध्ये. नाबार्ड या कंपन्यांना डायरेक्ट फायनान्स करणार आणि रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे. रेट ऑफ इंटरेस्ट इतर कमर्शियल बँकेपेक्षा कमी आहे आणि यामध्ये छोटंसं कंपोनंट ग्रांट पण आहे, कॅपॅसिटी बिल्डिंग आणि ट्रेनिंगसाठी, मार्केटिंग आणि ट्रेनिंग सपोर्टसाठी पण थोडंसं एक कंपोनंट छोटंसं एक ग्रांट पण आहे याच्यामध्ये. तर हे तुम्ही करू शकता. आणि आता वेळ आली आहे आपल्याला, आपल्या शेतकऱ्यांना आता स्वतःच्या कंपन्या बनवण्याची वेळ आलेली आहे. हां नाही, काय कंपनी म्हणजे कसं काय मिनिमम सर नाही, आपण तुम्ही बघा, प्रोड्युसर कंपनी बनवल्याला एकाच गावातल्या गरज नाही आहे, तुम्ही इतर गावातले घेऊ शकता. आधी ती कन्सेप्ट सांगा हा? बरं सर पूर्ण. काय प्रोड्युसर ऑर्गनायझेशन पूर्ण कन्सेप्ट सांगा, ती कशी आहे ती प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा प्रोड्युसर कंपनीची कन्सेप्ट आधी सांगा म्हटलं. प्रोड्युसर कंपनी हे कंपनीचं काय कन्सेप्ट आहे? प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं. हे शेतकऱ्यांनी आपला जो आहे, शेतकरी प्रोडक्शन करतो, मार्केटिंग करतो. शेतकऱ्यांनी समजा ठरवलं की आपल्याला प्रोडक्शनपासून इंटिग्रेटेड अप्रोच अडॉप्ट करायचं आहे. समजा प्रोडक्शन करायचं आहे, प्रोसेसिंग करायचं आहे, पॅकिंग करायचं आहे, लेबलिंग करायचं आहे, मार्केटिंग करायचं आहे, पूर्ण आपल्याला इंटिग्रेटेड प्रोजेक्ट करायचे, कामं करायचे आहेत. ते स्वतः एका कंपनीच्या रूपामध्ये कंपनी फॉर्म करून ते हे सगळे कामं करू शकतात. कमीत कमी किती शेतकरी लागतील त्याला? नाही, बघा कसं आहे, कंपनी बनवायला कमीत कमी 2 लोक पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही नंतर मेंबर्स तुम्ही तुमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर तुम्ही वाढवू शकता आणि 10 लोकही असू शकतात, 15 लोकसुद्धा असू शकतात. पण तुमच्या याच्यानुसार तुम्ही ठरवा तुम्हाला किती लोक पाहिजेत. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जेवढा कंपनी ॲक्टमध्ये जेवढे सदस्य पाहिजे कमीत कमी तेवढे तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये शेतकऱ्याची प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा प्रोड्युसर कंपनी म्हणून काही विशेष सूट आहे का किंवा काही विशेष सवलती काय आहेत? हां, ते सांगितलं ना की नाबार्ड कोणाला डायरेक्ट फायनान्स करत नाही. नाबार्ड बँकांना फायनान्स करते, पण प्रोड्युसर कंपन्यांना मात्र नाबार्ड डायरेक्ट फायनान्स करते कमी व्याजदरात. 10% की आता सध्या व्याजदर आहे वाटते, तर अशी 10 या व्याजदरामध्ये डायरेक्ट फायनान्स नाबार्ड करत आहे. हां, काही नाही म्हणत द्या. 2 लाखाची पाहिजे तर 2 लाख देतो आणि 2 करोडचे देऊ शकतो. तुमच्या कामावर अवलंबून आहे हो साहेब. मगाशी काय बोललो मी? प्रकल्पाच्या किमतीवर तुमचं काय काम करता? हां जे ग्रुप आहेत हां त्यांचे प्रतिनिधी तुमचे डायरेक्टर राहतील, पण अशा सगळ्या ग्रुप मिळून तुमच्याकडे कमीत कमी 51 मेंबर असावेत असं त्यांनी मला सांगितलं. कदाचित मला चुकीची नाही, माहिती मिळाली किंवा काहीतरी गडबड, तर कन्फ्युजन होत आहे. चुकीची आणि आहे. ही माहिती मला डेप्युटी डायरेक्टर ॲग्रिकल्चर या माणसाकडून मिळाली नाही, आमचं जे प्रोड्युसर आणि ऑर्गनायझेशन त्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला त्या आत्माला करावं लागतं, सोबत कंपनीज ॲक्ट 1956 अंडरही रजिस्ट्रेशन करावं लागतं असं त्यांनी मला सांगितलं. त्यांचं प्रोड्युसर कंपनीचं काय आहे मला तेवढं काही माहिती नाही आहे. पण आमचं जे आहे त्याच्यामध्ये एक तर कंपनी ॲक्टमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा मल्टिपल सोसायटी ॲक्ट, हम्म. मल्टी कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. अलग लक्षात. मी आणि त्यांना हाच त्याच्यामध्ये प्रश्न विचारला हॅलो की सर मी कंपनी ऍक्टमध्ये रजिस्टर करेल, हो. म्हणजे मला दरवर्षीची बॅलन्स शीट, तो सीए, ते सगळा खर्च त्याचे झटके आलेत. हो. नंतर मी धर्मदा आयुक्ताकडे रजिस्ट्रेशन करेल, हो. म्हणजे त्याचे मला दरवर्षीचे क्लिअरन्स आले. हो. नंतर मी आत्माकडे रजिस्ट्रेशन करेल, त्याची मला नंतर भानगडी. इतक्या भानगडी शेतकरी करायला लागला, तो काम करू शकेल शेतात? तुम्हाला वाटते? नाही पॉसिबल. नाही, मी कसं आहे,
धर्मादाय आयुक्ताकडे नाही, धर्मादाय आयुक्ताकडे हे सोशल ऑर्गनायझेशन करतात. धर्मादाय आयुक्ताकडे तुम्ही समजा रजिस्ट्रेशन कराल तर तुम्हाला ते एनेबलिंग प्रोव्हिजन राहत नाही की तुम्ही नेहमी लोन घेणार. तुम्हाला प्रत्येक लोनसाठी धर्मादाय आयुक्ताकडे जावं लागेल. म्हणून आमचं प्रिफरन्स असतं की तुम्ही कंपनी ॲक्टमध्ये करा. त्या कंपनी ॲक्टमध्ये केलं तर बरं राहतं. या ठिकाणी वेळ बराच झाला आहे, सर, आपल्याला गोडाऊन- पुढच्या कार्यशाळेला सुरुवात करायची आहे. सर, गोडाऊन तर करता- आपण धनविजय साहेबांचा नंबर आपण घेतलाच असेल, त्यांच्याशी आपण वैयक्तिक नंतर फोनवर सुद्धा आपलं हे विचारू शकता. सर मला तर माझा नंबर लिहून घ्या पहिले. श्याम घारपुरे साहेबांचा घारपुरे. नंबर लिहून घ्या. श्याम सर. घारपुरे. सर दोन प्रश्न फक्त विचारायचे मला. ते गोडाऊन करता जे स्कीम आहे हॅलो 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 नंबर घेऊन घ्या हॅलो, आधी पहिले. नंबर लिहून घ्या आणि पुढच्याच कार्यशाळेला सुरुवात करायची. पुढची कार्यशाळा 9492146541 सर मराठीत पण सांगा. 9422 94 22 14 65 1. धन्यवाद सुधीर धनविजय साहेब आणि घारपुरे साहेब या ठिकाणी आलेत आणि वेळात वेळ देऊन आपल्या कार्यशाळेला मार्गदर्शन केलं. ॲग्रोविजन तर्फे त्यांना एक प्रेमाची छोटीशी भेटवस्तू मी देणार आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. पुढील कार्यशाळा सेंद्रिय शेती संधी आणि आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी यवतमाळ येथील प्रगतशील शेतकरी सुभाष शर्मा आणि आपल्या अनुभवाची माहिती देण्यासाठी हळदगाव येथील शेतकरी सुरेश पाटील या ठिकाणी आले आहेत. त्या कार्यशाळेला सुद्धा शेतकऱ्यांनी उपस्थित राहून सेंद्रिय शेतीमध्ये नेमक्या कोणत्या संधी आहेत आणि सेंद्रिय शेती कशी करावी याबाबत या कार्यशाळेची माहिती घ्यावी अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद.